दंतुशेट सापडलेले आहेत. सापडले म्हणजे काय, तो स्मेलने येतोय तसं त्याला ऐकायला येत नाही, तर बाकीचे सगळे गाडीच्या आवाजाने धावत पळत जवळ येतात. बघा आता काळू शेटला शोधावं लागेल. तो आमचा खूप म्हातारा झाला आहे, 13-14 वर्षाचा झाला असेल. आणि या लेकरांनी कुठं अन्न शोधायला जायचं, सगळ्यात मोठा प्रश्न आहे बघा. आणि इथं त्रास खूप देणारी लोक आहेत, म्हणजे अक्षरशः त्यांची टीमच तयार झालेली बघा. फिरायला येतात इकडे. ग्राउंड म्हणजे कार्यालय आहे, कार्यालयाच्या साईडने मोठी जागा आहे. ह्या लोकांनी त्यांचा ग्रुप बनवलेला आहे की जे लोक खायला घालतात ना त्यांनाच धरतात आणि धमक्या देतात, मारण्याच्या, अडवण्याच्या, खूप काही चाललं आहे. गँग आमची खाऊन चाललेली आणि लंगडून येणं सगळ्यांचं खातोय बघा. लंगडू खूपच विचित्र आहे आमचा लंगडू. इकडे येते साईडला खा, खा बाबा, भांडण नको. ये इकडं, हे घे, चल ये. तू खाल्लं ना? हे काळू उठ, तू खाल्लं की बाळा? काळ्या उठ ना. हे काय राव तुझं प्रत्येक वेळेचं रस्त्यातले नखरे. उठ लवकर, उठ उठ. ह्याचं ऐकणं आहे, नावच नाही बघा. प्रत्येक वेळेस हा असं करतो लंगड्या. हां, मध्येच रस्त्यात खातोय. चल ये इकडे, काळू ये इकडं, चल इकडे, इकडे. भांडणामुळे लेकरांना खाली द्यावं लागते. हे बघ इथे, हे बघ, प्लीज खाऊन टाक. पहिलं खाल्लं तसं खा बाळा. आता बघा काळू तसंच खातोय बघा, खाली झोपून. सगळ्यांचं खाऊन झाले. चलो बाय बाबडू. किट्टू ये लवकर तू. बघा स्वीटी आली आणि किट्टूने जरा उशीर केला. किट्टू तू तिकडे चल, तुला खाऊ देते. यांना खाऊ दे, तुला तिकडे देते. स्वीटी ए नो सर. बघितलं का, स्वीटीला खाऊन देत नाही येतो. हो 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 देते, बोलते बघ. काय भूक लागली हिरोईनला, भूक लागली माझ्या राणीला. किट्टू बघा कशी मागते, बोलते ती. हो हो देणारे 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 देणारे. हां चल देते तुला. हे दोघं जण आले ना की ह्यांचे खूप हाल करतात, त्यांना खायला नाही. हां चल चल ये, चल ये, चल स्वीटी. किट्टू ये. वीर मी जाते घरी. हे वीर इकडे बघ. बाबू हे ते कोण श्लोक दादा आला ते बघ. वीर त्याला जोराची लागली वाटतं. दादा होता ना. हे वीरेंद्र आमचं वीरेंद्र काय ऐकण्याच्या जोशात नाही आहेत, होशमध्ये नाही आहे. जर चिनू आला तर हात बाळा, ते गवत नाही आहे तो तिकडंच. हे प्रत्येक झाड. ए बाबा थांब वीर, चल तिकडं. चुनू तू जा तुझ्या घरी. बघा चुनू जा पटकन. ए वीर चुनू जा ना बाबा, तू गप्प बस. गेला ना तो, तुला कशाला मस्ती पाहिजे एवढी? हां तू चल तिकडे. अरे तो गेला ना त्याच्या घरी, पटकन चल. हे बघा हा पण किती आगावी तिथून पाहतो. ए चिनू जा ना पटकन. चिनू जा तू तिकडे, जा जा बाळा, चल तू चल. आमचा वीर खूपच घाबरतो, घाबरगुंड्या. एवढा मोठा वाघासारखा आहेस आणि त्याला घाबरतो का? लहानपणापासून ना त्याच्या मनात जी भीती बसली नाही ते अजून. कारण असं आम्ही छोटा असताना त्याला फिरायला न्यायचो, तर तो खूप ह्याला त्रास द्यायचा चिनू. चला चला, आमचं लय शान आहे आमचं लेकरू, खूपच शान आहे लेकरू. आमच्या लेकरूला फक्त आहे ना लिफ्टमधून जावं लागतं ना, चालता येत नाही त्याला. हो असं आहे आमचं लेकरू. चला कसं बसले. ए जानू मस्त लिफ्टची मज्जा घेतो जानू आमचं. चला चल बाहेर, चला पटकन. आणला थोडासा फिरून. हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. फायटी तू इकडे कसं काय आलाय? चल काय, ए चल इकडे. फायटी हे चल पटकन इकडे. बापरे खाण्यासाठी इकडे आल्यात, पण हा फायटी नाही, या दुसरंच आहे.
चल पटकन हे धर, हे इकडे चल 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 चल, मी चालले. चल चला पट 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 पट, चलो पट पट. आमचा डोल्याराम आलाय बघा खाली फिरायला. त्याला आहे ना खूप हुशार असतात हो मुख्य प्राणी. त्याला जर म्हणजे कंट्रोल नाही ना झालं तर तो मला हाताला ओढतो किंवा सतत माझ्याकडे पाहत बसतो, माझ्याजवळ येणार. म्हणजे आपण समजायचं चला पटकन याला खाली घेऊन. सगळं आणि मला म्हणजे जसं आपलं मुलं असतं ना बाळ, तसं आईला सगळं कळतं, तसं मला त्याचं A to Z कळतं. हो ना जानू? चला आपल्याच पप्पांच्या गाडीवरती का. चला चला. तू फिरून येतो का वीर? वीर इकडे बघ, वीर बघ कोण आले इकडे इकडे. किती कोण आले? कोणाचे नाही. जातो बाय. तू जातो एकटा?